आजच्या घडीला यशवंत विद्यालय या ठिकाणी काही मुलींवरती अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। त्याच अनुषंगाने आपल्या लातूरची जनता जन आक्रोश या ठिकाणी पाहायला मिळते। आणि सर्वात प्रथम मला सांगायचं आहे की नेमकं अख्ख्या महाराष्ट्रात मध्ये मुली सुरक्षित आहेत का? मुली घरात सुरक्षित नाहीत, मुली शाळेत सुरक्षित नाहीत, मुली रस्त्यावरती सुरक्षित नाहीत। मग याकडे पाहणार कोण? सध्या जनता एवढी आक्रोशमध्ये आहे की त्यांना नेमकं कुणावरती काय सांगायचं? या ठिकाणी हे विद्या अर्जन करण्यासाठी या ठिकाणी आमच्या बहुजन समाजाचे सर्व मागासवर्गीय विद्यार्थी या ठिकाणी येतात। हे विद्येचं मंदिर आहे, इथे विद्यार्थी घडण्याचं काम सोडून इथं बिघडण्याचा विषय दिसू लागला आहे। आणि लेकरांना या ठिकाणी अक्षरशः खूप म्हणजे असा अत्याचाराला समोर जावं लागलं। ही घटना एक उघडकीस आली म्हणून आज आपल्याला सर्वांना माहीत झाली। पण अशा घटना तो व्यक्ती या ठिकाणी 20 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून या ठिकाणी जो आरोपी आहे तो या ठिकाणी सर्व्हिस करतोय। आणि इथल्या संबंधित या प्राथमिक विद्या मंदिराच्या ज्या प्रशासनाला, इथल्या जे काही संबंधित जबाबदार व्यक्तींना या गोष्टीची आजपर्यंत भनक लागली नाही, जाणीव लागली नाही। 15 ते 20 विद्यार्थ्यांवर या ठिकाणी त्यानं वेगवेगळ्या प्रकारे अत्याचार केलेले आहेत। आणि या ठिकाणी एक महिला कर्मचारी त्या मुलींना पुरावे विचारते, म्हणजे हा किती म्हणजे कळस आहे यांचा अत्याचाराचा। या ठिकाणी मला असं 100% वाटतंय की हे इथलं शाळेचं प्रशासनच या आरोपीला पाठीशी घालते। येणाऱ्या काळात सुद्धा त्याला वाचवण्यासाठी हे 100% प्रयत्न करतील। आतापर्यंत सकाळपासून आम्ही इथं या ठिकाणी त्यांची वाट बघतोय। एकही जबाबदारी व्यक्ती या ठिकाणी येऊन आम्हाला उत्तर द्यायला तयार नाही। या भूमिकेशी, या घडलेल्या घटनेशी त्यांची काय भूमिका आहे, त्यांचं काय म्हणणं आहे, ते काय कारवाई करणार आहेत आणि आम्हाला कसं न्याय प्रस्थापित करून देणार आहेत, या संबंधीचं कोणीही पुढे येऊन उत्तर द्यायला तयार नाही। विनाकारण या ठिकाणी पोलीस प्रशासनाला बोलून घेऊन एक वेगळं वातावरण तयार करून त्या आरोपीला पाठीशी घालण्याचे प्रकरण चालू आहे। मित्रांनो, या ठिकाणी या मुली सुरक्षित नाहीत, 100% सुरक्षित नाहीत। एक वेगळी व्यवस्था, वेगळी यंत्रणा आणि मुलींसाठी वेगळी काहीतरी या ठिकाणी उपाययोजना केल्याशिवाय आम्ही इथला जमलेला सर्वजण आम्ही या ठिकाणी मुलांना पाठवण्याच्या बाबतीत संशय आहे आमच्या डोक्यामध्ये। जोपर्यंत हे आम्हाला शाश्वती देत नाहीत या ठिकाणी तुमच्या मुलं सुरक्षित आहेत, त्यावेळेसच आम्ही या ठिकाणी मुलांना पाठवण्यासाठी तयार आहोत। कस्टडीत घ्या म्हणून प्रमुख हेडला बोलतो की आम्हाला तेवढं म्हणजे कारवाई करण्याच्या भूमिकेत ते नाही। पोलीस प्रशासन आम्हाला साथ देतो, ते आमच्यासोबत आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की आपण 20 त्रास द्या, कायद्यानुसार कारवाई करू, गुन्हा दाखल करू, त्यांचं असं म्हणणं आहे। परंतु आम्हाला फक्त संस्था चालक जी असतील त्यांनी फक्त एक पत्र द्यायचं की आम्ही निलंबन केलं, तिथून आम्ही ठाण्याला जाऊ, साहेबाला सांगू, गुन्हा दाखल करू। अजून आताही 13 मुली निलंबन झाल्यानंतर तुमचा रोष नाही आता रोष कमी होईल, कारण निलंबन करणे ही मोठी भूमिका नाही, रोष कमी होणार नाही। कारण असे प्रकार महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत। आपल्या मुली, लहान लहान लेकरं सुरक्षित नाहीत हे दिसत असताना सुद्धा प्रशासन, राजकारणी काय करतात? अहो, सरकार राजकारणी आम्ही नाही, त्यांनी करावं लागतं कायदा, कठोर कायदा त्यांनी करावं। आम्ही जनता म्हणून आता आज झालं मालेगावला मती म्हणून की 55 तो पुरुष असलं काम करतो, हा मास्तर हरामखोर, त्या मुलीला घाण बोलतो, त्याला अक्कल आहे का? कधी आई मुली बायको नाही का? त्याला अक्कल यावी, त्याला कसं करावं? मुली आईबाप पाठवतात शिकायला, शिक्षक मादर शिवी देऊ नये, भक्षक झाले हरामखोर, कलर काय? असं चुकीचं काम आहे। आमचं तेवढीच विनंती आहे की पोलीस प्रशासन आम्हाला कायद्याने कारवाई करावी। भूमिका काय या घटनेमध्ये? लातूर शहरामध्ये